मायमावली न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील वडवणी ते थेट गव्हाण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी थेट गव्हाण फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सतत 1.5 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सदरील रस्ता रोको आंदोलन हे भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री ईश्वर तांबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। दरम्यान या रस्ता रोको आंदोलनामुळे तेलगाव धारूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिसून आले। वडवणी ते थेट गव्हाण हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्यामुळे डोंगरपट्ट्यातील जनतेला व वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। तथापि वडवणी ते थेट गव्हाण हा रस्ता डोंगरपट्ट्यातील नागरिकांना दळणवळणासाठी अत्यंत सोयीचा आहे। तसेच हा रस्ता वडवणी व धारूर या दोन तालुक्याला जोडणारा एकमेव रस्ता आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री बोरजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री भांबरे, तलाठी अमोल चौधरी यांना लेखी निवेदन दिले। चिंचवण, पहाडी दहेपळ, पहाडी पारगाव, धोनकवड, चारदरी व कोठारबन या डोंगरपट्ट्यातील असंख्य नागरिक या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देवीदास वाघमोडे यांनी आंदोलनकर्त्यावर दबाव टाकून सदरील आंदोलन धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलनकर्त्यांचा आक्रोश पाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आंदोलनकर्ते श्री ईश्वर तांबडे यांसह इतर 8 ते 10 जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले। सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असून सदरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे। त्यामुळे हा रस्ता आता तरी दुरुस्त होणार का नाही असा उलटसुलट सवाल येथील जनता करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। मायमावली न्यूज चॅनल साठी मकरध्वज पांचाळ, तालुका प्रतिनिधी धारूर, जिल्हा बीड।